हरी हरी तुझे संगती झाली आमुची निच्छंती नाही लेखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूरक नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे सुका म्हणे आता नाव जो दवडिता नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठाला विठाला Hare
महायोग पीठे तडवी मरथ्याम वरम पुंडरीकाय दातन्मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगाकारो Vistaru
पादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजू चितासी आपुलिया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं वदामोज तेज स्फुरदिक् प्रदेशं विरिन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाच्या ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा प्रथमई गुरु को शीश नमाओ हरि चरणों में ध्यान लगाओ मंगल भवन अमंगल हारी द्रव सोदसरत अजीर बिहारी सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम जोरी युग पानी जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई कहो तुम्हें भूलू नहीं मेरे प्रियतम श्याम भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर्नाम वपुए जिनके पद वंदन करो नासत विघ्न अनेक चराचरात अदृश्य रूपान वास करणारी गुरुदेवता अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा भगवान देवादिदेव महादेव गोपाल कृष्ण जी भगवान श्री राम जी राम भक्त हनुमान जी माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज ब्रह्मजित कला आदिशक्ती मुक्ताई संत महंत अनंत ज्ञानी भक्तिमती माता प्रभु प्रिय सज्जन टाळकरी माळकरी वारकरी वाजंत्री वाजवणारे अतिशय गुणवान असे कलाकार आमचे गजानन महाराज असतील आमचे बाकीचे साथीदार असतील आणि बालगोपाल टाळकरी सर्वांच्या चरणी सस्नेह प्रेमानं साष्टांग दंडवत करतो आणि भगवंताच्या काल्याच्या सेवेला प्रारंभ करतो। भगवंताच्या असीम कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं सद्गुरू विश्वनाथ बाबा यांच्या कृपा प्रसादानं सद्गुरू अण्णा महाराज असतील आप्पा महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि गेल्या 33 वर्षापासून आपला हा अखंड ज्ञान भागवत कथा शिवमहापुराण कथा रामायण कथा असं दरवर्षी आपण अंमली बारस निमित्त कार्यक्रम करीत आलात आणि चालू वर्षाची ही 33व्या वर्षाची सेवा आज पूर्णतेकडे जात आहे। गेल्या 7 दिवसापासून आपण अनेक महात्म्यांची कीर्तन ऐकलेत, भक्तीपर ज्ञानपर वैराग्यपर, पण आज आपल्याला जे कीर्तन करायचं आहे ते काल्याचं कीर्तन। रोजच्या कीर्तनात आणि आजच्या कीर्तनात विशेष फरक आहे। रोजचा कीर्तनकार हा स्वतंत्र असतो, पण आजचा कीर्तनकार हा बांधलेला असतो। त्याला आजच्या कीर्तनात भगवंताचे चरित्र वर्णन करायचे आहे असतात, कारण गाईला दलीला चरित्र मोहणे राखिले संगडी गैत जाई, राखिले संगडे गैत जाई, राखिले संगडे गैत गाई।
भगवंताचं चरित्र वर्णन करायचं. लोक म्हणतील महाराज कोण्या भगवंताचं चरित्र वर्णन करायचं. देव तर भरपूर झाले, मुख्य 10 अवतार आहे. भागवतात 24 अवताराचं वर्णन केलं. कोण्या देवाचं चरित्र गायचं तर गर्ग संहितेमध्ये देवांचं वर्णन फक्त 6 भागात केलेलं आहे. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णोत्तम. बाकीचे जे देव आहे ते अंश आहे, अंशांश आहे, कला आहे, आवेश आहे, पूर्ण आहे. पण परिपूर्णोत्तम जो अवतार आहे भगवान श्रीकृष्ण, त्या भगवंताच्या चरित्रांचं कथन करायचं हे काल्याचं कीर्तन आहे. या कीर्तनाला काला का म्हणतात? काय रहस्य या काल्या शब्दामध्ये? तर 7 दिवसाची कथा ऐकल्यानंतर आपण आपल्या मनाला विचारावं, मी या ठिकाणी आलो कशासाठी? का आला इति काला? का आला? 84 लक्ष योनीचे फेरे फिरत फिरत तुम्ही या मनुष्य देहामध्ये आलात. कशासाठी आलात? हा विचार करणं महत्वाचं आहे. वर्षानुवर्ष सप्ते होत राहतात. एका गावात 2-2, 4-4 वर्ष सप्ते होतात. भागवत कथा होते, कीर्तन होतात, काला होतात. पण माणूस काही विचार करत नाही महाराजाच्या पेक्षा कोणती शोकांती काय की माणूस जन्माला आल्यानंतर मी काय का आलो याचा विचार करत नाही. त्यानं स्वतःला विचारावं, कोण्या कारणासी आला तुम्ही येथे? सांगाव आम्हा ते जड करी. कोण्या कारणानं आलात? खायचं प्यायचं झोपायचं, मुलं बाळा जन्माला घालायची, भीती बाळगायची नाही, एक दिवस मरून जायचं. हेच जर तुमचं पुरुषार्थ असेल तर मग तुमच्यात आणि जनावरांमध्ये पशूंमध्ये काय फरक आहे? आहार निद्रा भयमय तुनंच सामान्य एतत् पशुभिर नराणाम ज्ञानेते ताविश ज्ञाने शाब्दिको विशेषो ज्ञानहीन नर पशुभिर समाना. आहार निद्रा भय मैथुन हे तो सर्व प्राण्याशी समसमान. मनुष्य देहीचे ज्ञान जाण विशेष लोक. तुम्हा आपल्याला या ठिकाणी का आलो याचं उत्तर आहे संतांनी सांगितलेलं. कशासाठी आलो? तर आपण आपल्या जन्माचं सार्थक करायला आलो, त्या भगवंताला ओळखायला आलो, नवे नवे भगवंत बनायला आलो. कारण भगवंतानं तुम्हा आम्हाला हे जे साधन दिलं आहे याच्यासाठी दिलं आहे. दिल्ली इंद्रिय हात पाय कान डोळे मोका बोलाया वचन जय तू जोडसी नारायण नासी जीव पण भवरोग. भगवंताशी एकरूप होण्यासाठी आपण आलो. तोच आपल्या जीवनाचा खरा काल असेल. किंबहुना सोय जीव आत्मयाची लाय ते तर जे होय त्या नाम सुख.
आणि हा काल आपल्याला करायचा आहे. जीवाची आणि शिवाची एकता करायची आहे. जीव शिव दोन्ही एकरूप झाले, मुळीचे संचले जैसे तैसे. माया आणि ब्रह्माचा काला करायचा आहे, हरिनामाचा खिचडी काला करायचा आहे. आणि या काल्याच्या प्रसंगी आपल्या सेवेसाठी जो अभंग घेतलाय, हे भक्तीचे आगर, ज्ञानाचे सागर, वैराग्याचे शिखर, जगद्वंद्य जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा भगवंताच्या संगतीमध्ये काय लाभ झाला याचं वर्णन करणारा असा अभंग आपल्या सेवेसाठी आहे. विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतात की भगवंता, आजपर्यंत आम्ही अनेकांची संगती केली, पण आमच्या मनाला निश्चिंती काही भेटली नाही. पण तुमच्या संगतीमध्ये आलो आणि आमची निश्चिंती झाली. काय लाभ झाला तुम्हाला? पहिला लाभ तर आमच्या मनाची निश्चिंती झाली, म्हणजे आमची चिंता, भय, भीती निघून गेली. आता कोणती चिंता राहिली नाही. दुसरा लाभ हा झाला की जे आम्ही कधी पाहिलं नाही असं आम्हाला भोगायला भेटले. अजून काय फायदा झाला? तुम्हाला घरी भेटलेच नाही का? संसाराचे भोग भेटलेच नाही का? महाराज, आमच्या संसारात, आमच्या घरी काय ताकाचं सरोवर आहे. म्हणजे ताक म्हणजे निकृष्ट, अगदी कमी दर्जाचं, तृतीय श्रेणीचं जे आहे, ज्याच्यामध्ये काहीच सार नाही, ज्याच्यात काहीच ताकद नाही, त्याला ताक म्हणतात. आणि असं ताक रूपी भोग आमच्या संसारात, विषयामध्ये, आपल्या प्रपंचामध्ये आहे. पण तुमच्या सहवासात आलो आणि या ठिकाणी नवनीताचे सरोवर म्हणजे परमानंदाची प्राप्ती झाली. मग आता पुढे तुमचा काय विचार आहे? तर महाराज, आता मात्र आम्ही तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही, दूर जाणार नाही, असा या अभंगाचा साधा स्पष्टार्थ आहे. विठ्ठल बोला प्रत्येक जीव या मृत्यूलोकात जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत सारखी धावपळ करतो, रात्रीचे दिवस करतो, हाडाचे काढ करतो, रक्ताचं पाणी करतो. प्रत्येकाच्या मनात एकच इच्छा असते. पाटील वा कसली इच्छा असते माधवराव? कशासाठी माणूस करतोय? सुखाची, सुखासाठी. मग सुखासाठी जर प्रयत्न करतो तर त्याला सुख भेटलं का? भेटतं का? हा, सुख काही भेटत नाही. का भेटत नाही? तो सुखासाठी धडपड करतो, पण ज्या ठिकाणी सुख भेटतं, ज्याच्यात सुख असतं, ते मात्र प्राप्त करून घेत नाही. पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्यम नेच्छन्ति मानवः न पापस्य फलमिच्छन्ति पापम कुर्वन्त्यत्नतः. पुण्याचं फळ माणसाला सुख पाहिजे आहे, ते प्रत्येकाला हवं असं वाटतं, पण पुण्य ज्या कर्मानं होतं असं कर्म माणूस करत नाही. पापाचं फळ दुःख आहे, प्रत्येकाला नकोसं वाटतं, पण ज्या कर्मानं पाप होईल असं कर्म माणूस केल्याशिवाय राहत नाही. आपण सुखाचा शोध घेतो आपल्या संसारात, आपल्या घरादारात, आपल्या मुलाबाळांमध्ये, पण हे सर्व कसं आहे? घरदार, मुलं बाळ यांच्या कितीच दिवस तुम्ही सहवासात राहिले तर तुम्हाला सुख भेटेल? दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार.
दिलं महाराजांनी. हा संसारच दुःख बांधवाडी आहे. सुख नाही कोटे आलिया संसारी वाया हा भरी होऊ नका. गोकर्ण आपल्या बापाला आत्मदेवाला सांगतात, बाबा असारो खलु संसार दुःख रूपी विमोह कहा. हा संसार दुःख रूप आहे आणि संसारात तुम्हाला सुख भेटणार नाही. जोपर्यंत सुख भेटत नाही तोपर्यंत तुमची निश्चिंती होणार नाही. जरा संसाराकडे पाठ फिरवा, साधू संतांच्या संगतीमध्ये लागा. बघा कितीतरी माणसं आहे की ज्यांना हात नाही, पाय नाही, ज्यांना ऐकायला येत नाही, बोलायला येत नाही, असे लोक पंढरपुराच्या आणि त्या वाळवंटामध्ये त्या दत्त घाटावरती आणि भीक मागण्यासाठी येतात. बाबा एक दोन पैसा द्याओ धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. एक दोन पैसा द्याओ धर्माला. विनंती करतात, हाका मारतात, आरोळ्या मारतात, पण त्यांना काही दाते देतात, पण पैसे देतात तर असे फेकतात. चालतात नाही का, काय जीवन आहे त्यांचं. पण त्या मारुती बाबांनी त्या भगवंताची संगती केली. त्यांना पैसे मागायची गरज नाही. लोक त्यांना अलगद उचलून महाराज आणतात. काय त्यांचं वैभव. पैसे देतात, खायला देतात, पाया पडतात. कशाचं फळ आहे. संसारामध्ये पोरांनी केलं असतं, त्यांचं बायकोने केलं असतं, सुनांनी केलं असतं. संसारातल्या नात्यांची आपल्याला चांगली परीक्षा झाली कोरोना काळात. कोई तेरा न तू किसी का सभी मतलब के है साथी. नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी, घरातले मानतात. कुठपर्यंत मानतात. जोपर्यंत याचे इंद्रिय साबूत आहे, काम धंदा करतो, कमवून आणतो, तोपर्यंत मानतात. जवरी चळनगा तवरी म्हणती माझ्या, मानिती लहान थोर देह सुखाची आगाला. इंद्रिय मावळली आला बागुल आजा, कैसा विपरीत झाला तोची नव्हे देह नव्हे तुझा. आणि जेव्हा त्याचं एखादा पॅरालिसिस झाला, लकवा झाला, पडलाय घरात, लोक विचार करतात की हा मेला तर बरा होईल, हा मेला तर बरा होईल, किती दिवस जगतो काय माहिती. पण काही काही लोकांना पॅरालिसिस झालेला असतो, पण पेन्शन चालू राहते महाराज. त्याच्यामुळे त्यांची वरवर होते थोडी, कारण हा गेला तर येणारे पैसे जातील ना. म्हणजे संसारामध्ये गणगोत्रांमध्ये आपल्याला मानसिक समाधान नाही, सुख नाही आणि आपल्या मनाची निश्चिंती नाही. आता हे पोरं पहा तुम्ही. बाळांनो, इमानदारीने सांगा बेटा, तुम्ही जेव्हा बाबांच्या सहवासामध्ये या संस्थेमध्ये आले तेव्हापासून लोक तुम्हाला काय म्हणून पाया पडतात? तुमचे महाराज म्हणून. आणि तुम्ही गावात असते तर ओ गोम्या, ओ सम्या, इकडे मर.
पण आज बाबांच्या सहवासात आले. बाबांच्या आश्रमावर जे खायला भेटतं ते घरी भेटत होतं का बेटा? हा? शिबिरामध्ये तर अशी मजा राहते महाराज. हो, अनेक गावच्या लोकांच्या पंक्ती असतात आणि आपलं नाव व्हावं म्हणून ते लोक इकडे घरी चिमोरा देतात, पण त्या ठिकाणी मात्र मोकळा हात सोडतात. कोणी गुलाबजामुनची पंगत, कोणी शिऱ्याची पंगत, कोणी बासुंदीची पंगत, कोणी पुरम रसपोळीची पंगत. अशा रीतीनं त्या संतांच्या त्या भगवंताच्या सहवासात असतात. आता ह्या गोपाळातल्या गोकुळातले जे गोपाळ होते हे सुद्धा सुखासाठी तळपळत होते. भगवंताच्या सहवासात येणारे वाकड्या, सुदाम्या, पेंद्या, अरे वाकड्या बेटा तू असा काय? अरे तुला खायला देते की नाही तुझी आई? तुझ्या घरी दूध निघतं ना? देवा दूध निघतं, पण दूध सर्व विकायला जातं मथुरेत. आम्हाला मात्र दूध प्यायला भेटत नाही. मग भगवंत म्हणतात तुम्हाला जर आनंद पाहिजे असेल, तुम्हाला जर शक्तिशाली बनायचं असेल, तुम्हाला जर खरं सुख पाहिजे असेल तर तुम्ही घरचा त्याग करा आणि माझ्या संगतीत लागाल का? माझ्या संगतीत येण्यासाठी माझ्यासारखं व्हावं लागेल. तुम्ही म्हणाल की आम्ही तिकडेही राहून इकडेही राहू, तसं जमणार नाही. इकडे जर यायचं असेल, महाराज बनून राहायचं असेल, महाराज बनून जर लोक पाय पडत असतील, खाऊ घालत असतील, तर त्या महाराजच्या योग्यतेचं राहावं लागेल. तुम्हाला माळा घालाव्या लागतील, तुम्हाला निश्चित कर्माचा त्याग करावा लागेल. लोक तुम्हाला संत म्हणून पाय पडतात, तुम्ही संतांसारखे वागायला पाहिजे. नाही तर तुम्ही जर म्हटलं की मी 90 घेतो, गुटखा घेतो, तंबाखू घेतो, रम्मी पत्ता खेळतो, तर लोक निंदा करतील, खेटर मारतील. साधू, अरे तुम्ही साधू आहे ना, आणि तुमचं वागणं असं. भगवान म्हणता तुम्हाला जर हा आनंद पाहिजे असेल तर माझ्यासारखं व्हावं लागेल, मी जे सांगेल ते करावं लागेल. म्हणे करू ना भगवंता, तयारी आहे? म्हणे हो. मग ऐका, याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे, अवगे माझ्या मागे मागे, अवगे माझ्या मागे मागे, आजी तो पोट भरी माझ्या मागे माग्या. म्हणे कुठे घेऊन चालला देवा? म्हणे चोरी करायची आहे. तुम्हाला पोटभर पाहिजे ना, तुमची निश्चंती करायची आहे ना, मग चोरी करायची आहे. म्हणे चोरी करायची, पण कोणाच्या घरी करायची? नवविधान अवनीताचे घर पाहुणी एकांताचे. ज्या घरामध्ये भरपूर भरलेलं आहे, भुकेल्याच्या घरात चोरी करून काही पेटणार आहे का? अरे ज्याच्या घरात माल आहे त्याच्या घरात चोरी करण्याची मजा आहे. नाही तर उघड्यापाशी नागरा गेला, सारी रात हुआ न मेला. म्हणे त्याच्यासाठी काय काय करावं लागेल ते ऐका. त्याच्यासाठी तुम्हाला साधनं जमावे लागतील, गाळलेली माती घ्यावी लागेल, सराटे घ्यावे लागतील, बारीक बारीक खडे घ्यावे लागतील, काठ्या घ्याव्या लागतील. म्हणे एवढं केवढ्या कशासाठी? म्हणे हे सर्व नंतर सांगतो, पण तुम्ही माझ्या बरोबर या, चाला. आणि भगवंताच्या बरोबर ते गोपाळ गेले, नवनीताचं घर पाहिलं आणि भगवंतानं त्यांना यथेच्छ नवनीत खायला दिलं. तृप्ती झाली, आणि तृप्ती झाल्यानंतर त्या गोपाळांच्या मुखातून काय निघालं? अभंगाच्या तुझी सांगती, तुझी सांगती, तुझी
तुझी संगती झाली आमोची चिंती झाली आमोची चिंती झाली आमोची चिंती झाली आमोची नाही रे नाही भगवंता तुमची संगती आम्ही केली आणि संगतीमुळे आमची निश्चिंती झाली. निश्चिंती केव्हा होते महाराज? निश्चिंती म्हणजे चिंता रहित. निश्चिंती म्हणजे चिंता रहित. आपण सांसारिक लोकांना रोज चिंता कसली आहे? आपल्याला नित्य उठून या खावायची चिंता, काय खायचं याची चिंता. जे जिज्ञासू वर्गातले लोक आहेत त्यांना चिंता काय आहे? त्यांना चिंता आहे काही मी उद्धार पावेन, काही कृपा होईल करील नारायण, ही चिंता आहे. पण भगवंताच्या संगतीमध्ये जे गेले त्यांची चिंताच वारली. त्यांच्याजवळ चिंता राहिली नाही. चिंता ती पळाली गोकुळाबाहेरी. चिंता गोकुळाबाहेरी म्हणजे गोकुळ म्हणजे शरीर. गो नाम इंद्रिय, इंद्रियांचं जे कुल त्याला म्हणतात शरीर. ते गोकुळ वेगळं आणि हे पिंडातलं गोकुळ आणि ते ब्रह्मांडातलं गोकुळ. या गोकुळातली चिंता गेली भगवंताच्या संगतीनं. भगवंताच्या संगतीमध्ये जोपर्यंत जात नाही तोपर्यंत जीवाला जीव दशा आहे. मी देहा जन्माला आलो, मी मरणार. राजा परीक्षितीला अगोदर वाटत होतं मी 7 दिवसात मरणार, मला तक्षक सर्पदंश करणार, मी जन्माला आलो आणि मला मरण निश्चित आहे. पण जेव्हा शुकदेवजींनी त्यांना सांगितलं की राजा अरे तू तर अचिंत्य, निर्विकार, निर्गुण, निराकार, अखंड, अविनाशी, सच्चिदानंद स्वरूप आहे. हे मरण, जन्म आणि मरण हा धर्म या देहाचा आहे. जन्माला काय येतं? शरीर. जात काय? शरीर. आत्मा जन्माला येत नाही. न जायते म्रियते वा कदाचित नाय भूत्वा भवितावान भूया अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. जेव्हा जीवाला अशी समज येते की मी जीव नाही, मी देह नाही, मी स्त्री नाही, मी पुरुष नाही, मी कोण आहे? तर भगवंताचं स्वरूप आहे. भगवान म्हणता ममई वंश जीव लोके जीव भूता सनातना. अरे अर्जुना हे सर्व जे जीव आहेत ना हे माझे अंश आहे. आणि म्हणून शेवटी भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुना तुला जर निश्चिंत व्हायचं असेल, सर्व सुख पाहिजे असेल तर तू काय कर? सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि शुचः. तुम्हाला अनन्य भावानं शरणे. जेव्हा हा जीव त्या भगवंताला शरण जातो तेव्हा त्याचा देहभाव संपुष्टात येतो, अनिष्ट निवृत्ती होते आणि इष्टाची प्राप्ती होते. आणि मग त्याला भीती नाही, त्याला चिंता नाही. कशी नाही? हरियाला हरियाला हाता, हरि आला हाता, हरि आला हाता, हरि आला हाता, हरि आला हरि आला हाता, हरि
त्यांची जगली एर झालं मग कशी चिंता मग कशी चिंता हरियाण तेर धारा त्याची सर्वे धारा त्याची सर्वे त्याची सर्वे हरी आला आता मग कैची भय चिंता देवाजवळ गेले देवरूप झाले देवाच्या संगतीमध्ये देव पहा वाया गेलो ते देवाची होणी ठेलो आणि मग ते स्वरूप प्राप्त झाल्यानंतर भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यते सर्व संशया क्षयंते चास्य कर्माने तस्मिन् दृष्टे परावरे मग भीती राहत नाही संशय राहत नाही आणि आनंदी आनंद होतो आणि आनंद झाल्यानंतर जे कधी ऐकलं नव्हतं जे कधी पाहिलं नव्हतं असे भोग त्यांना प्राप्त होतात ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात न देखिले ते मळे नाही देखिले देविले नाही देखिले देविले नाही देखिले देविले नाही देखिले देविले नाही जोपर्यंत जीव भगवंताच्या सान्निध्यात जात नाही तोपर्यंत त्याला विषयानंदच प्राप्त होतो आणि विषयानंद हा क्षणिक आहे. भोगताना चांगलं वाटतं पण परिणाम दुःखकारक आहे. पण भगवंताच्या अर्थात संतांच्या या ठिकाणी लक्ष ठेवा. देव म्हणजे कोण? त्या ठिकाणी भगवान द्वारकाधीश गोपाल कृष्ण होते. पण अलीकडे देव म्हणजे भगवान समजू नका, कारण भगवान तर निर्गुण निराकार आहे. मग त्या निराकाराचा संग करायचा कसा? ज्याला आकार नाही, ज्याला नाव नाही, त्याची संगती तरी कशी करायची?
तर त्या भगवंताचा संग करायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्ही फक्त संतांचा संग करा. कारण देव ते संत निमित्त त्या हरी त्याची संत तेची हरी ऐसे वेदचारी बोलताती. आत्मज्ञानी चोखडी संत माझे रूपडी तेच दृष्टी पडो आवडी कामेरी जैसी. माझं सगुण साकार जर काही असेल तर ते संतांचं आहे. आणि म्हणून इकडे प्रपंचामध्ये संसारामध्ये आपल्याला विषयानंद भेटतो, पण परमार्थात आल्यानंतर त्या भगवंताच्या म्हणजे संतांच्या सहवास आल्यानंतर ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. आणि त्या ब्रह्मानंदामध्ये विषयाचा आनंद मिटणार आहे, नाचणार आहे, दुःख देणार आहे, पण ब्रह्मानंद हा अवीट आहे. खादले से खावे वाटे भेटले भेटे आवडी. बघा ना या मुलाची काय वय आहे का? धन्य आहे त्याची माता. खरोखर तुला बाबा साष्टांग नमस्कार करावा असा वाटतो की ज्या आईनं तुला जन्माला घातलं. भले मोठे मोठे होऊन जातात पण त्यांना पखवाज वाजवता येत नाही. काय गोड पखवाज वाजवतो. ब्रह्मानंदे लागली टाळी आणि त्या पखवाजाच्या नादामध्ये त्याला भानही राहत नाही. माझे हात दुखतात आपले निस्तम महाराजांनी म्हटलं टाळ्या वाजवता 2 मिनिटात हात खाली येतात. मग हा जर एवढ्या जोरानं पखवाज वाजवतो, पखवाज का सहज वाजतो का? त्याला वाजवण्यासाठी ताकद लागते. मग हात दुखत नसतील का? पण दुखतात का तुझ्या? नाही. त्या आनंदामध्ये भले ते का झाल्यानंतर भले ते हात दुखत असतील, पण जोपर्यंत तो आनंद आहे तोपर्यंत ना त्याचे हात दुखताना बोलणाराचं तोंड दुखतं ना ऐकणाराला कंटाळा येतो. का? तर हा परमानंद आहे, खरा सुख आहे. आणि म्हणून नाही देखील ते मिळे जे संसारात पाहिले नाही. जे ना कळे ते कळे. संसारात जे कळत नव्हतं ते इथं कळायला लागलं. आणि जे कळत होतं ते आता कळत नाही. ना कळे ते कळे, कळे ते ना कळे, वळे ते ना वळे गुरुन. आणि म्हणून ते गोपाळ म्हणायला लागले की भगवंता तुमच्या सहवासात आम्ही आलो. आम्हाला कधी भोगायला भेटले नाही. ते भोग इथे भेटले. कोणते भोग भेटले? सांसारिक भोग का? शब्द स्पर्श रूपरस गंध या पंचविषयाचे भोग का? अरे जेव्हा त्या ब्रह्मभोगाची तुम्हाला चटक लागली तेव्हा तुमच्या मुखातून हे भोग जरी समोर आले तरी काय म्हणतो तुझी अष्टभोग भोगने माते नाही चाड. अष्टभोग भोगणे मला आवडत नाही. भक्ती प्रेम गोड लेले गे किती ओ शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोवळा रतनी. मी त्या भगवंताशी एकरूप झाली. आता मला अष्टभोगाची अपेक्षा राहिली नाही. म्हणून नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आपल्याला बरंच काही जायचं आहे पुढे. 11:30 वाजले. अर्ध्या तासामध्ये आपल्याला कीर्तनात पाहायचं आहे. मग म्हणे तुम्हाला घरी भेटले नाही का? घरी नाही भेटलं. घरी निकृष्ट नाशिवंत असं सुख आहे, विषयाचं सुख आहे. आणि ते विषयाचं सुख म्हणजे ताकाचं सरोवर आहे. पण तुमच्या जवळ आल्यानंतर परमानंद सुख भेटलं म्हणजे नवनीताची पूर आहे. आणि म्हणून आता आम्ही देवा तुम्ही आम्हाला दूर जरी करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही तुम्हाला सोडून दूर जाणार नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका
तुका म्हणे आता आम्ही न वदो दवडिता. राहू द्या ताई, काही ताण लागली नाही, बाजूला ठेवा, विक्षेप करू नका. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.